परमेश्वराला प्रत्येक सजीवासोबत राहता येत नाही, म्हणून त्यानं आई निर्माण केली असं म्हटलं जातं. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वराचा संगम असलेली आई आपल्या लेकरानं खूप मोठं व्हावं अशी अपेक्षा बाळगून त्याचं संगोपन करते. अनंत अडचणी आणि हाल अपेक्षा सोसून त्याला मोठं करते. आणि मग ती आई झोपडीत राहणारी असो अथवा बंगल्यात राहणारी, अशिक्षित अडाणी असो वा उच्च विद्याविभूषित, तिच्या मायेची, स्नेहाची आणि मातृत्वाची उंची सर्वत्र सारखीच दिसते. घरातील पुरुष मंडळींना काम असो किंवा सुट्टी असो, तिचं बहुतांश आयुष्य लॉकडाऊनप्रमाणे कर्तव्य पार पाडण्यातच व्यतीत होतं. आपल्या मुलांसाठी अपार कष्ट उपसणाऱ्या मातेचं स्मरण प्रत्येक क्षणी ठेवण्याची गरज असतेच. आज साजरा होत असलेल्या जागतिक मातृदिनाच्या निमित्तानं तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बी न्यूजचं हे विशेष वृत्त. आपल्या उदरात लेकराला जतन करून त्याला जग दाखवते ती आई. बोलता येत नसतानाही बाळाच्या गरजा ओळखून त्याचं संगोपन करते. न मागताही त्याच्या आवडीनिवडी पुरवते ती आई. मूल आजारी पडलं तर त्याला बरं करण्यासाठी रात्र रात्र जागून काढते ती आई. त्यानं खेळावं, जगाच्या स्पर्धेत टिकून राहावं, त्याला उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी सातत्यानं धडपडते. आपल्या रोजच्या कामाच्या किंवा नोकरीच्या घाई गडबडीतूनही उसंत घेऊन बाळाचा अभ्यास घेते ती आई. मुलावर संस्कार घडवते आणि व्यवहारी जगाचं शिक्षण वात्सल्याच्या आणि मायेच्या भाषेतून ज्या विद्यापीठातून मिळतं ते विद्यापीठ म्हणजे आई. एक दिवसाच्या बाळापासून ते वयाची 40-50 ओलांडली तरी जिच्या मायेचा, स्नेहाचा आणि निर्व्याज प्रेमाचा झरा कधीच आटत नाही ती व्यक्ती म्हणजे आई. लहान मूल असेल किंवा वृद्ध, वेदना जखम झाल्यानंतर तोंडातून पहिला शब्द बाहेर पडतो तो आई ग असाच असतो. अशा या जन्मदात्रीच्या आणि मुलाच्या सर्वश्रेष्ठ आणि पवित्र नातेसंबंधावर आजवर हजारो ग्रंथ, कविता लिहिल्या गेल्या, पण तरीही आईच्या ममतेचा गोडवा संपलेला नाही. अनादि अनंत काळापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत नातेसंबंधाच्या कल्पना बदलत असताना मातृत्वाचं नातं मात्र हजारो वर्षापासून आजही तितकंच घट्ट आणि हळुवारपणे टिकून आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या एकाच वाक्यातून आईची महती समजते. एका कवीनं म्हटल्याप्रमाणे आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. या काव्यपंक्तीतून आईची महती स्पष्ट होते. असंख्य वेदना सोसून मुलाला वाढवणाऱ्या या आईची मुलाकडून कोणतीही अपेक्षा नसते. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वजण आपापल्या घरात निवांत आहेत, पण अखंडपणे राबताना दिसतात ते केवळ आईचे हात. स्वयंपाक, धुणी भांडी, स्वच्छता, किराणा, गॅस, लाईट बिल या सर्वांचं उत्तम मॅनेजमेंट करत लहानांपासून वृद्धांपर्यंत घरातल्या प्रत्येकाची, सर्वांची सवय, आवड निवड लक्षात घेऊन ते पुरवणारी आई म्हणजे जणू दुसरा कल्पवृक्षच. मात्र अलीकडच्या काळात आईच्या उतार वयात तिला अडगळ समजणाऱ्या महाभागांचं प्रमाण वाढू लागलंय. याचा खरा राग येतो आणि त्रास होतो. त्याही पलीकडे जाऊन आईला वृद्धाश्रमात सोडून येणाऱ्या, रस्त्यावर भीक मागण्यासाठी सोडणाऱ्या नतद्रष्ट मुलांची संख्याही वाढताना दिसतीये. पण तरीही आईचं हृदय मुलांसाठी नेहमीच दयाळू आणि कोमल असतं. खरं तर आई हीच पहिली गुरु असते. आई हेच आयुष्याचं संचित असतं. आईकडून मिळणारे संस्कार हीच खरी कमाई असते. असं म्हणतात, शिवबांना छत्रपती शिवाजी महाराज बनवलं एका आईनं, म्हणजेच जिजाऊ माँसाहेबांनी. साने गुरुजींना घडवलं श्यामच्या आईनं. प्रत्येकाच्या आयुष्यात आई केवळ जन्मदात्री असत नाही,
तर ती असते आयुष्यभराची शिदोरी आणि दिशादर्शक गुरु सुद्धा. चुकल्यावर कान धरणारी, वेळ प्रसंगी कठोर होणारी आणि त्याच वेळी मुलाचं भलं चिंतणारी आई म्हणजे जगातील अत्युच्च उदात्त भावना असते. आजच्या मातृदिनानिमित्त आईचं आयुष्यातील स्थान प्रत्येकानं समजून घेतलं तरी खूप झालं, कारण आईच्या ऋणातून उतराई होणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे. बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील, राहुल आणि वृत्त संकलन विभागासह ताज मुल्लाणी.